कन्या राशी 30 जुलैनंतर मोठा धक्का, तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी मिटवणारा एक गुप्त मार्ग मिळणार. श्री स्वामी समर्थ. कन्या राशीच्या जातकांना ब्रह्मांडात ग्रहांची अशी काही भयंकर हालचाल सुरू झाली आहे ज्याने मोठ्या ज्योतिषांची आणि वैज्ञानिकांचे सुद्धा होश उडवले आहे. कारण येत्या अमावास्येच्या रात्री कन्या राशीच्या जातकांच्या आयुष्यात एक अशी मोठी घटना घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण थांबायचे हा भयानक प्रकल्प सांगताना, म्हणजेच अमावस्या उलटाच तुमच्या नशिबात तुम्हाला 7 पिढ्यांची गरिबी एका रात्रीत मिटवणारा एक गुप्त मार्ग तुमच्या समोर येणार आहे. पण सावधान, जर तुम्ही हा व्हिडिओ जराही स्किप केला तर तुमच्याच घरातील, तुमच्या ताटात जेवणारी एक अतिशय गोड बोलणारी व्यक्ती तुमच्या हक्काचा हा गुप्त मार्ग तुमच्या डोळ्यांदेखत हिरावून घेईल. कारण हा शत्रू तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर गुप्तपणे भयंकर करणीबाधा करण्याचा प्रयत्न करत आहे. आता कोण आहे ही व्यक्ती आणि तिचं नाव कोणत्या अक्षरापासून सुरू होतं हे मी पुढे सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण नशिबाची माती होण्यापूर्वी आणि शत्रूंचा डाव उलटण्यासाठी शेवटपर्यंत ही भविष्यवाणी पहा. अर्धी माहिती घेऊन व्हिडिओ सोडला तर आयुष्यभर परत पश्चाताप करावा लागेल. आणि चला, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. कन्या राशीच्या जातकांनो, बदलत्या काळानुसार येणारी अमावस्या तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि अंगावर काटा आणणारी ठरणार आहे. कारण या रात्री ब्रह्मांडात नकारात्मक ऊर्जेचा आणि गुप्त शत्रूंच्या शक्तींचा प्रभाव हा पराकोटीला पोहोचलेला असणार आहे. आणि याच काळात तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात एक मोठी घटना घडण्याची देखील दाट शक्यता निर्माण झाली आहे. तुम्ही मनाचे अत्यंत साफ आहात, तुम्ही प्रामाणिक आहात आणि स्वतःचे नुकसान सोसून नेहमी इतरांना तुम्ही मदत करायला धावून जातात. पण तुमच्याच याच चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन तुमच्याच पाठीमागे एक भयंकर कारस्थान हे रचलं गेलं आहे. या अमावस्येच्या रात्री तुमच्या घरातील शांतता भंग करण्याचा किंवा तुमच्या व्यवसायात खूप मोठा आर्थिक दगाफटका करण्याचा कट हा शत्रूने आखला आहे. एखादी जुनी व्यक्ती, जुनी गोष्ट किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी नाजूक आणि खाजगी माहिती अचानकच लोकांसमोर आणून समाजात तुमची प्रतिष्ठा ही मलिन करण्याचा आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतकंच नाही तर ऐन अमावस्येच्या दिवशी तुमच्या कष्टांचे पैसे अडकून पडतील किंवा एखादा मोठा सौदा अगदी शेवटच्या क्षणी हुकवला जाईल, ज्यामुळे तुम्हाला अचानकच मोठ्या आर्थिक संकटांचा या ठिकाणी सामना करावा लागू शकतो. जानेवारी ते डिसेंबर 2026 मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य बाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आणि म्हणूनच कन्या राशीच्या जातकांनो, या अमावस्येच्या काळात कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर किंवा अगदी तुमच्या घरात येणाऱ्या गरजेपेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कारण हा काळ तुमच्या नशिबाची अंतिम परीक्षा घेणारा आहे. आणि जर तुम्ही या काळात बेसावध राहिला तर शत्रू आपल्या डावात मात्र 100% यशस्वी होईल आणि तुमच्या हातात आलेली ही यशाची मोठी संधी एका क्षणात नष्ट होऊ शकते. म्हणूनच या काळात तुम्हाला अत्यंत सतर्क आणि सावधान राहण्याची मात्र गरज आहे. आता आपण त्या सर्वात मोठ्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या रहस्यांचा या ठिकाणी या व्हिडिओमध्ये उलगडा करणार आहोत, ज्याचा स्पष्ट संकेत हा ज्योतिषशास्त्राने आणि ग्रहदशेने देखील आपल्याला दिलेला आहे. कन्या राशीच्या माझ्या भाग्यवान जातकांनो, तुमच्यावर जळणारा, तुमच्या पैशावर डोळा ठेवणारा आणि तुमच्या नाशाची वाट पाहणारा शत्रू हा बाहेरचा कुणीही नसून तुमचाच अतिशय जवळचा नातेवाईक आहे, जो तुमच्या घरात येतो, तुमच्या ताटात जेवतो आणि तुमच्याशी जगातील सर्वात गोड बोलून तुमच्या पाठीवर हात फिरवतो. पण पाठीमागे मात्र तुमच्या विनाशाची मोठी खाई खोदत असतो. तुमची दिवसेंदिवस होणारी प्रगती, तुमच्या मुलांचं यश आणि समाजात दिवसेंदिवस वाढणारी तुमची प्रतिष्ठा या कपटी नातेवाईकाला अजिबात सहन होत नाही. आणि याच भयंकर मत्सरापोटी आणि जळफळाटामुळे हा शत्रू तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर गुप्तपणे करणी बाधा किंवा अत्यंत वाईट काळी नजर टाकण्याचा भयंकर प्रयत्न करत आहे.
ज्यामुळे विनाकारण तुमच्या घरात आजारपण येतं, पैशांची भयंकर चणचण भासते, पती पत्नीमध्ये विनाकारण वाद होतात आणि अत्यंत मेहनत करून सुद्धा बनत आलेली कामं अगदी शेवटच्या क्षणी बिघडणं, असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू झाले आहे. या कपटी आणि धोकेबाज नातेवाईकाला ओळखण्यासाठी ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे. ज्या व्यक्तीचं नाव र, म किंवा क या अक्षरांपासून सुरू होतं आणि जी व्यक्ती अचानकच तुमच्या कामात गरजेपेक्षा जास्त रस घ्यायला लागली आहे, तिच्यापासून आजच 4 हात लांब राहा. जोपर्यंत तुमचं कोणतंही नवीन काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुमचे प्लॅन्स आणि पैशांचे व्यवहार हे पूर्णपणे गुप्त ठेवा. नाहीतर हाताशी आलेली सोन्याची संधी देखील हा शत्रू तुमच्या डोळ्यादखत हिरावून घेऊ शकतो. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या अमावस्येच्या आधी घडणाऱ्या या मोठ्या घटनेपूर्वी आणि शत्रूंचा वार करण्यापूर्वी निसर्ग तुम्हाला 3 अत्यंत रहस्यमय 3 मोठे संकेत देणार आहे, ज्याकडे तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर तुमचे मोठं नुकसान होऊ शकतं. आता यात पहिला मोठा संकेत म्हणजे जर गेल्या काही दिवसात तुमच्या घरात विनाकारण किंवा अचानकच काळ्या मुंग्याचा मोठा वेढा दिसू लागला असेल किंवा घराच्या मुख्य दाराजवळ एखादा काळा पक्षी किंवा कावळा वारंवार येऊन ओरडत असेल, तर समजून जा की तुमच्या घरावर कोणीशी तरी बाहेरील नकारात्मक शक्तींचा किंवा शत्रूच्या वाईट नजरेचा प्रभाव हा नक्कीच पडत आहे. आता यानंतर दुसरा भयंकर संकेत म्हणजे तुमच्या स्वप्नांशी जोडलेला आहे. जर तुम्हाला रात्री झोपताना अचानकच उंचावरून खाली पडल्यासारखं वाटत असेल किंवा तुमच्या स्वप्नात संत वाहणारे पाणी किंवा एखादे जुने पडके घर तुम्हाला दिसत असेल किंवा कोणीतरी तुमचा पाठलाग करत आहे असा तुम्हाला स्वप्नात भास होऊन तुमची झोप दचकून उघडत असेल, तर हा कोणताही सामान्य योगायोग नाही. हा निसर्गाचा थेट संदेश आहे की तुमच्या पाठीमागे कपटी लोकांचं कारस्थान खूप वेगाने सक्रिय होत आहे आणि तुम्हाला आता तातडीने सावध राहण्याची देखील गरज आहे. आता तिसरा आणि शेवटचा संकेत तुमच्या घरातील पैशांशी, अवकाशाशी संबंधित आहे. जर तुमच्या घरात अचानक आलेला पैसा औषध पाण्यावर खर्च होऊ लागला असेल, पाकिट किंवा पैसे गहाळ होण्याचं देखील हे प्रमाण वाढलं असेल आणि दुकानात किंवा व्यवसायात ग्राहक असून देखील अचानकच तुमची विक्री ठप्प झाली असेल, तर हा करणी बाधेचा किंवा शत्रूने केलेल्या तांत्रिक बाधेचा स्पष्ट संकेत आहे. हे 3 संकेत दिसताच कन्या राशीचे शांत करणं, अजिबातच वेळ न घालवणं, स्वतःचं रक्षण करण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. या संपूर्ण भीतीदायी परिस्थितीमागे आणि तुमच्या आयुष्यात अचानक आलेल्या वादळामागे नेमके कोणते ग्रहयोग कारणीभूत आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सध्या तुमच्या राशीच्या चक्रात शनी आणि राहूची एक अशी वक्रदृष्टी आणि महादशा निर्माण झाली आहे जी तुमची कठीण परीक्षा घेत आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही मेहनत 100% करून सुद्धा त्याचं फळ मात्र तुम्हाला 10 ते 20%च मिळत आहे आणि ग्रहांच्या या भयंकर हालचालीमुळे तुमच्या जवळच्या लोकांच्या मनातील पाप आणि त्यांचा खरा चेहरा आता मात्र तुमच्या समोर येत आहे. पण कन्या राशीच्या माझ्या भाग्यवान जातकांनो, तुम्हाला घाबरण्याची किंवा डगमगून जाण्याचं काहीच कारण नाही. कारण हा कठीण ग्रहयोग जितका तुमच्यासाठी धोकादायक आहे, तितकाच तो तुम्हाला आयुष्यात डोळस आणि मजबूत बनवणारा देखील या ठिकाणी ठरणार आहे. कारण या बदलत्या काळानुसार आणि ग्रहांच्या संघर्षातून तुमच्या बुद्धीला एक वेगळीच धार येईल आणि शत्रूने रचलेला प्रत्येक डाव त्याच्यावरच उलटा कसा पाडायचा आणि आपली आर्थिक बाजू ही कशी भक्कम करायची याची एक क्रांतिकारी कल्पना अचानकच तुमच्या डोक्यात येईल, जी तुमची गरिबी कायमची मिटवून टाकेल. ज्योतिष संकेत असं स्पष्ट संकेत देतं की या ग्रहयोग जरी सध्या तुम्हाला मानसिक यातना आणि त्रास देत असला, तरी देखील तो तुमच्या आयुष्यातील कचरा, कपटी लोक आणि जे काही खोटे नातेवाईक आहे यांना कायमचं बाहेर काढण्यासाठी निसर्गाने निर्माण केला आहे. कारण जोपर्यंत तुमच्या आयुष्यातून ही नकारात्मकता बाहेर पडणार नाही, तोपर्यंत तुमच्यासाठी यशाचा मोठा मार्ग मोकळा होणार नाही. म्हणूनच या ग्रहांच्या खेळाला समजून घेऊन ध्येयाने पुढे जाण्याची मात्र गरज आहे. मित्रांनो, ही भयानक आणि कठीण परीक्षा संपताच, म्हणजेच ही अमावस्या उलटताच तुमच्या आयुष्यातील अत्यंत चमत्कारी, दैवी आणि सुवर्ण काळ हा सुरू होणार आहे. कारण या कठीण काळानंतर तुमच्या राशीची महादशा ही पूर्णपणे बदलत असून पुढच्या 48 तासात तुमच्या कानावर अत्यंत शुभ व आनंदाची बातमी पडेल. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या हक्कांच्या पैशांसाठी तुम्ही लोकांचे उंबरठे झिजवत आहात किंवा
कोर्ट कचेरीची चक्रा मारत आहात, तो अडकलेला पैसा आता अनपेक्षितपणे तुमच्या तिजोरीत परत येईल. अमावस्या संपताच तुमच्या करिअरला, नोकरीला आणि व्यवसायाला एका रात्रीत कलाटणी देणारी एक अत्यंत प्रामाणिक आणि श्रीमंत व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल, जी तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभेल. आणि या व्यक्तीचं पाऊल तुमच्या आयुष्यात पडताच तुमचं नशीब सोन्यासारखं चमकू लागेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे बिघडलेले आरोग्य देखील सुधारेल आणि औषध पाण्यावर होणारा विनाकारण खर्च थांबून घरात पुन्हा एकदा आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण हे निर्माण होईल. या संपूर्ण चमत्कारी दैवी काळाचा 100% लाभ घेण्यासाठी आणि दारिद्र्य मिटवण्यासाठी व शत्रूंची करणी बाधा मुळापासून नष्ट करण्यासाठी दर शनिवारी अमावस्येच्या दिवशी न चुकता मारुती रायाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसा किंवा शनी चालिसाचे पठण करावे आणि घराबाहेर पडताना खिशात तांब्याचा एक छोटा तुकडा नेहमीच सोबत ठेवा. हा छोटासा उपाय तुमच्या मार्गातील सर्व अडचणींची भिंत एका क्षणात फाडून टाकेल. म्हणूनच मनात कोणतीही शंका न ठेवता आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये जाऊन पूर्ण श्रद्धेने जय महाबली हनुमान आणि माझे संकट दूर करा असे मात्र नक्की लिहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.